आज आपण आहे ना, हा खारा बांगडा आहे. हा खारा बांगडा त्याचं वलं कालवण बनवणार आहे. पण आता ह्याला ना 3-4 पाण्याने मी 2 तास अगोदर भिजत घातलेला आहे. आता ह्याला मी 3-4 पाण्याने धुवून घेणार आहे. धुवून स्वच्छ करून तुम्हाला दाखवते. आता हा खारा बांगडा मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक कांदा कापून घेतला, एक टमाटर कापून घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. आता ह्याला मसाला बनवते. हे बघा, आता आपला कांदा आहे ना चांगला लाल झाला आहे. आता आपण त्याच्यात ही टमाटर टाकून घेऊया. आता टमाटर चांगलं सॉफ्ट होईपर्यंत त्याला होऊन देऊ. नंतर आपण त्यात मसाला घालून घेऊ. त्याला बारीक गॅसवर झाकण लावून ठेवू. आता बघा, आपले टमाटर आहे ना सॉफ्ट झाले. आता आपण हे तिखट आणि हळद त्यात घालून देऊया. आणि ही बांगडा जी होता ना खऱ्या माशाचा, मी त्याला पीसेस करून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत. आता ही बांगडा पण आहे ना आपण त्यात घालून घेऊया. असं ना खाऱ्या माशाचं मस्त कालवण बनतं, एकदम छान बनतं. जसं वल्ल्या माशाचं बनतं ना तसंच बनतं. खाली एवढंच की यात मीठ नाही घालायचं. मीठ ऑलरेडी असतं त्याला, म्हणून. असं छान दिसतंय. तुम्ही असंही खाऊ शकता, पण मला थोडंसं वल्लं करायचं आहे म्हणून मी थोडं वल्लं करते. नाही तर असं बी खाऊ शकता. छान झाले. आता ह्यात आहे ना आपण थोडंसं पाणी घालून घेऊया. मला जास्ती वलं नाही करायचं आहे, जराशीच थोडंसं अंगापुरतं वलं करायचं आहे बस. आता ह्याला आपण शिजू द्या, ह्याला जरा चांगलं.